तर या लेक्चरमध्ये आपण ब्रॉन्कियल अस्थमा या डिसीज कंडिशन बद्दल शिकणार आहे. तर याच्यामध्ये आपण डेफिनेशन बघणार आहे ब्रॉन्कियल अस्थमा आणि स्टेटस अस्थमा आणि त्याचे जे ट्रिगर पॉईंट असते इंग्लिश करणार आहे. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, असेसमेंट, डायग्नोस्टिक, फाइंडिंग, कॉम्प्लिकेशन, प्रिव्हेंशन, मेडिकल अँड नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ अ पेशंट विथ अस्थमा अँड स्टेटस अस्थमॅटिस हे आपले ह्या ऑब्जेक्टिव्ह. तर इंट्रोडक्शन. अस्थमा कॅन ऑकर ॲट एनी एज. अस्थमा आपल्या कुठल्या पण एज मध्ये होऊ शकतो. इज द मोस्ट कॉमन क्रोनिक डिसीज ऑफ अ चाइल्डहुड. हा मोस्ट कॉमन क्रोनिक डिसीज आहे कोणामध्ये, चाइल्डहुडमध्ये. डिस्पाइट इन्क्रीज नॉलेज रिगार्डिंग द पॅथॉलॉजी ऑफ अस्थमा अँड डेव्हलपमेंट बेटर medication and management plan, the death rate from the asthma continues to increase. जे पॅथॉलॉजीचं नॉलेज आहे ते आपण अस्थमामध्ये यूज करू शकतो आणि आपण अस्थमाच्या पेशंटला बेटर मेडिकेशन आणि मॅनेजमेंट प्लॅन करून जो डेथ रेट आहे अस्थमाचा जो वाढत चाललाय तो आपण कमी करायचा. द ॲलर्जी इज द स्ट्रॉंगेस्ट प्रिडिस्पोजिंग फॅक्टर फॉर अस्थमा. कुठल्या पण गोष्टीची ॲलर्जी असणे हा स्ट्रॉंगेस्ट प्रिडिस्पोजिंग फॅक्टर आहे अस्थमासाठी. क्रोनिक एक्सपोजर टू एअरवे इरिटंट्स, जर एअरवे इरिटेट झालेला असेल किंवा ॲलर्जन्स ऑल्सो इन्क्रीज रिस्क फॉर डेव्हलपिंग अस्थमा. कॉमन ॲलर्जन्स कॅन बी सीजनल. ॲलर्जन्स कुठले असतात? कॉमन ॲलर्जन्स ग्रासची ॲलर्जी, ट्रीजची ॲलर्जी, वीड, पोलन और पेरिनियल कुठले असतात? मोल्ड, डस्ट, रोचर्स और ॲनिमल डेंडर्स. तर ब्रॉन्कियल अस्थमा काय आहे? अस्थमा is a chronic inflammatory disease of the airway that cause airway hyperresponsiveness, mucosal edema and mucus production. The inflammation ultimately leads to recurrent episode of asthma symptoms like cough, chest tightness, wheezing and dyspnea. तर जो क्रोनिक अस्थमा आहे त्याच्यात काय होतं, जे एअरवे तिथे हायपर रिस्पॉन्सिव्हनेस होतो, म्युकोजल एडिमा होतो आणि म्युकसचं प्रोडक्शन होतं. तर ह्याच्यामध्ये पेशंटला ब्रॉन्कियल अस्थमामध्ये काय काय सिम्पटम्स असतात? कफ असतो, चेस्ट टाइटनेसची कंप्लेंट घेऊन येतो, विजिंगची आणि डिसेप्निया. तर डेफिनेशन बघूयात काय ब्रॉन्कियल अस्थमाची. द ब्रॉन्कियल अस्थमा इज अ क्रोनिक लॉंग टर्म इन्फ्लामेशन होतं डिसीज ऑफ द एअरवे कॅरेक्टरिस्टिक्स बाय द एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन, ब्रॉन्कियल हायपर ॲक्टिव्हिटी अँड म्युकस प्रोडक्शन. ही डेफिनेशन आहे ब्रॉन्कियल अस्थमाची. तर ब्रॉन्कियल अस्थमा जो नॉर्मल एअरवे त्याचे डायग्राम बघा. रिलॅक्स स्मूथ मसल असतात आणि अस्थमॅटिक एअरवे झाल्यानंतर तिथे जे वॉल आहेत तिथे इन्फ्लामेशन होतं आणि जे त्या वॉल ते ठीक होतात, ठीक. आणि अस्थमॅटिक हे जे ऑब्स्ट्रक्शन होतं एअरवे, ठीक आहे. तर रिस्क फॅक्टर फॉर अस्थमा. पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री. जर फॅमिलीमध्ये कोणाला हे असेल अस्थमा तर आपल्याला पण होण्याचे चान्सेस आहेत. ॲलर्जी आणि क्रोनिक एक्सपोजर टू एअरवे इरिटंट्स और ॲलर्जन्स हे रिस्क फॅक्टर आहेत. देन द ट्रिगर्स फॉर द ब्रॉन्कियल अस्थमा. ब्रॉन्कियल अस्थमाला कोणते फॅक्टर ट्रिगर करतात? ॲलर्जन्स, एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा त्याला बोलतो आपण. रेस्पिरेटरी इन्फेक्शनमुळे पण होऊ शकतं. नोज अँड सायनस प्रॉब्लेम मुळे पण होऊ शकतं. ड्रग अँड फूड ॲडिक्टिव्हमुळे पण होऊ शकतं. GERD म्हणजे गॅस्ट्रो इसोफिजियल डिसऑर्डर आणि इमोशनल स्ट्रेस. पॅथोफिजिओलॉजी काय आहे ब्रॉन्कियल अस्थमाचे? ट्रिगर फॅक्टर. यामधला कुठला पण एक ट्रिगर फॅक्टरमुळे आपल्याला एअरवेमध्ये इन्फ्लामेशन होतं. ते इन्फ्लामेशन झाल्यामुळे काय होतं? हायपर सिक्रेशन होतं. कशाचं? म्युकस तिथे तयार होतो. एअरवे मसल काय होतात? कन्स्ट्रिक्ट होतात, जसं की ड्रायगरमध्ये बघितलं आपण. आणि सॉल्विंग ब्रॉन्कियल मेम्ब्रेन, जे मेम्ब्रेन तिथे स्वेलिंग होतं. त्याच्यामुळे हे 3 कंडिशन होतात. त्याच्यानंतर काय होतं? जे नॅरो आहे ब्रिदिंग प्रोसेस
पॅसेज आहे तो नॅरो होतो आणि त्याच्यामुळे विजिंग, कप, शॉर्टनेस ब्रिदिंग अँड टाईटनेस इन चेस्ट आपल्याला पेशंटमध्ये बघायला भेटतं. तर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहेत? The three most common symptoms of the asthma are cough, especially at night, dyspnea, and wheezing. हे तीन most specific आणि common symptoms आहेत. In some instances, the cough may only symptom. Asthma attack often occurs at night or early in the morning. अस्थमाचे अटॅक येतात, तुम्ही ऐकलं असेल ते कधी येतात? मोस्टली नाईटला आणि अर्ली मॉर्निंगला. पॉसिबली ड्यू टू circadian variation that influence the airway receptor threshold. तर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन मध्ये हे सिम्पटम सांगितले त्या डायग्राम मध्ये. कफिंग आहे, विजिंग आहे, चेस्ट टाइटनेस आहे आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. तर असेसमेंट अँड डायग्नोस्टिक फाइंडिंग कसं करणार? हिस्ट्री कलेक्शन करणार. पेशंटची आपण कम्प्लीट फॅमिली हिस्ट्री घेणार. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्या पेशंटचे फिजिकल एक्झामिनेशन आणि हिस्ट्री कलेक्शन करतो. त्यावेळेस आपण पेशंटला विचारणार आपल्या घरामध्ये ऑलरेडी कोणी अस्थमा किंवा अस्थमाचे अटॅक आलेला आहे का. एन्व्हायरमेंटची हिस्ट्री घेणार, ऑक्युपेशनल हिस्ट्री घेणार. ऑक्युपेशन खूप मॅटर करतं अस्थमाच्या पेशंटमध्ये. आणि टू इस्टॅब्लिश द डायग्नोसिस, आणि त्याच्यावरून आपण डायग्नोसिस इस्टॅब्लिश करणार. ऑक्युपेशन रिलेटेड टू केमिकल्स अँड कंपाऊंड्स. जर पेशंट केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत असेल तर त्याला ब्रोंकियल अस्थमा होण्याचे चान्सेस जास्त असतात. स्पुटम कल्चर करणार, एबीजी करणार, म्हणजे त्याला ॲट्रियल ब्लड गॅस ॲनालिसिस बोलतो. पल्स ऑक्सिमेट्री करणार आणि पल्मोनरी फंक्शन टेस्ट करणार, त्याला PFT बोलतात. आणि पीक फ्लो मॉनिटर करणार आणि इंटेन्सिव्ह स्पायरोमीटर आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो, जेणेकरून आपल्याला लंग्सच्या व्हॉल्यूमचे एक अंदाज भेटून जातो. जो पीक फ्लो मॉनिटरिंग ते कसं करतात? पीक फ्लो मॉनिटरिंग इज अ पोर्टेबल, इझी टू यूज डिव्हाइस दॅट मेजर हाऊ वेल युअर लंग्स आर एबल टू एक्सपेल एअर बाय ब्लोइंग हार्ड थ्रू माउथपीस ऑन अ एंड, and the peak flow meter can measure the forced air in a liters per minute and give you a reading on a build in a number scale. पीक फ्लो मध्ये काय असतं? एक तुम्हाला माउथपीस असतो, त्या ट्यूब कनेक्टेड असते आणि पुढे एक आपल्याला मेजरमेंटसाठी स्केल असते. तर त्याच्या आपण जितक्या जोराने हवा एक्सपेल करणार आणि होल्ड करून ठेवणार तितका तो जो मीटरचा जो लेवल आहे तो वरती जातो. जितका हाय तितकं लंग्स आपलं गुड म्हणजे नॉर्मल असतं. तर पीक फ्लोमीटर हा डिव्हाइस असा असतो बघा. हा समोरचा आहे, हा समोरचा आहे माउथपीस, आणि हे आपल्याला रेकॉर्डिंग शो करतं. जसं खालून वरती आपण इथे पेशंटला पूर्ण एक्सपेल करायला सांगतो एअर इकडून आणि होल्ड करायला सांगतो. तो जितका वेळ होल्ड करणार तितके त्याचे रिडिंग हे होत राहणार. तर ह्याच्यात मेथड सांगितलेली आहे पीक फ्लोमीटरची, PFMची. द ब्लो आउट हार्ड अँड फास्ट इन अ सिंगल ब्लो. सिंगल ब्लो मध्ये आपण ह्या ॲरो थ्रू आपण फ्लो करणार आणि पीक फ्लोमीटर त्याचं इंडिकेशन दाखवणार. Then incentive spirometer. Incentive spirometer also refers to sustains maximum inspiration is component of the bronchial hygiene therapy. तो intensive spirometer असा असतो, हा आहे intensive spirometer. तर ह्या भागातून आपण एअरला आत टाकतो आणि हे जे बॉल्स आहेत एक 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 करून असे वरती जातात. जितके बॉल वरती जातील आणि लॉंग टाइम साठी जातील त्यावरून आपण लंग्सचं आणि ब्रोंकियलचं हे करतो, असेसमेंट करतो. त्याचा यूज कसा करायचा बघा. प्रिव्हेन्शन ऑफ अस्थमा ट्रिगर. आपण अस्थमाला कसं प्रिव्हेन्शन करायचं? नॉलेज इज द की टू क्वालिटी अस्थमा केअर. अस्थमा केअर करताना नॉलेज हे खूप इम्पॉर्टंट आहे ॲज अ नर्स.
Although national guidelines are available for care of the asthma patient, unfortunately, healthcare providers may not follow them. जे अस्थमाची केअर करताना काही नॅशनल गाईडलाईन्स ते आपण फॉलो करणे गरजेचे आहे, पण काही काही डॉक्टर्स किंवा नर्सेस ते फॉलो करत नाहीत. प्रिव्हेन्शन कसं करायचं? द पेशंट विथ द रिकरंट अस्थमा शुड अंडरगो टेस्ट टू आयडेंटिफाय सबस्टन्स दॅट पार्टिसिपेट द सिम्पटम्स. जो पेशंटला रिकरंट अस्थमा आहे त्या पेशंटला आपण डायग्नोसिस किंवा टेस्ट करायला सांगणार, जेणेकरून आपल्याला त्याचा ॲलर्जन माहीत पडणार, सिम्पटम्स कशामुळे होतात ते माहीत पडेल. नंतर आपण त्या सिम्पटम्सवरती ट्रीटमेंट करणार. पॉसिबल कॉज आर मोस्ट ऑफ द कॉज कुठले असतात? डस्ट असते, डस्ट, मीट्स, रोचर्स, सर्टन टाइप्स ऑफ द क्लॉट, पेट्स, हॉर्सेस, डिटर्जंट्स, सोप्स, सर्टन फूड, molds and pollens. If the attack are seasonal, pollens can be strongly suspected. जर अस्थमा अटॅक हा सीजनल असेल म्हणजे ह्या सीझन मध्ये असेल तर पोलन्स असतात ते मोस्ट सस्पेक्टेड असतात. द पेशंट इज इन्स्ट्रक्टेड टू अवॉइड द पॉझिटिव्ह एजंट्स whenever possible. कॉम्प्लिकेशन काय काय बघायला भेटतात ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये? स्टेटस अस्थमॅटिस, रेस्पिरेटरी फेल्युअर, न्यूमोनिया and atelectasis. तर कॉम्प्लिकेशन काय आहेत? एअर फ्लो ऑब्स्ट्रक्शन होतं, हायपोक्झिमिया होतो आणि आपल्याला रिक्वायर पडतो ऑक्सिजन देण्यासाठी पेशंटला. मॉनिटरिंग द पल्स ऑक्सिमेट्री, द फ्लुइड ॲडमिनिस्टर बिकॉज द पीपल विथ अस्थमा आर फ्रिक्वेंटली डिहायड्रेटेड फ्रॉम डायपोरेसिस अँड इनसेन्सिबल फ्लुइड लॉस विथ द हायपर व्हेंटिलेशन. आपण फ्लुइड थेरपी का बरं प्रोव्हाइड करतो अस्थमामध्ये? कारण की जे अस्थमाचे पेशंट असतात ते डिहायड्रेटेड झाले असतात, त्याच्यामुळे डायपोरोसिसमुळे आणि हायपर प्रिव्हेन्शन व्हेंटिलेशनमुळे. तर मेडिकल मॅनेजमेंट काय देणार? क्वालिटी अस्थमा केअर इन्व्हॉल्व नॉट ओनली इनिशियल डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट टू अचीव द अस्थमा कंट्रोल बट लॉंग टर्म रेग्युलर फॉलोअप केअर टू बी मेंटेन कंट्रोल. Immediate intervention is necessary because continuing and progressive dyspnea lead to increased anxiety, aggravating the situation. जे इंटरव्हेन्शन त्यांना इंटरमिडिएट करायचं नाही, कंटिन्युअसली ठेवायचं. आणि जे प्रोग्रेसिव्ह डिसिप्निया त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीज एन्झायटी बघायला भेटते. फार्मेकोलॉजिकल थेरपीमध्ये काय करणार? 2 जनरल क्लासिफिकेशन ऑफ अस्थमा मेडिकेशन ऑफ लॉंग ॲक्टिव्ह मेडिकेशन अँड क्विक रिलीफ मेडिकेशन. तर लॉंग ॲक्टिव्ह मेडिकेशन काय करतात? टू अचीव अँड मेंटेन कंट्रोल ऑफ द प्रेझिस्टंट अस्थमा करतात. आणि क्विक रिलीफ मेडिकेशन काय करतात? फॉर इमिडिएट ट्रीटमेंट अस्थमा सिम्पटम्स अँड एक्झासिर्बेशन. हे क्विक काय करतात? जे सिम्पटम्सवरती इमिडिएट अटॅक होतात आणि लॉंग टर्म हे मेंटेन करतात. लॉंग ॲक्टिव्ह मेडिकेशन मध्ये बघूयात. The corticosteroids are the most potent and effective anti-inflammatory medication currently available. लॉंग ॲक्टिंग मध्ये आपण corticosteroids ड्रग्स प्रोव्हाइड करतो पेशंटला. They are broadly effective in alleviating symptoms and improving the airway function, decrease the peak flow variability. त्याच्यामुळे जो पीक फ्लो तो डिक्रीज होतो. long acting control medication corticosteroid master cell stabilizing long acting beta 2 adrenergic drugs agent xanthine derivatives आणि leukotriene modifiers यांचं कॉम्बिनेशन प्रोडक्ट आपण पेशंटला प्रोव्हाइड करतो. डॉक्टर देतात, आपण मेडिकेशन टाइम टू टाइम द्यायचे असतात. क्विक रिलीफ मेडिकेशन मध्ये शॉर्ट ॲक्टिंग बीटा ॲड्रेनर्जिक अगोनिस्टिक मेडिकेशन चॉईस फॉर रिलीव्ह ॲक्यूट सिम्पटम्स अँड प्रिव्हेन्शन एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा. क्विक रिलीफ मध्ये आपण कुठले देतो? शॉर्ट ॲक्टिंग बीटा ॲड्रेनर्जिक एजंट देतो. अँड दे हॅव रॅपिड ऑनसेट ॲक्शन. आणि त्यांची जे ऑनसेट ऑफ ॲक्शन असते रॅपिड असते. अँटीकोलर्जिक एक्झाम्पल अँटीकोलर्जिक मध्ये कुठलं? पॅराट्रोपियम ब्रोमाइड
त्यालाच आपण ॲट्रोवेंट बोलतो. ह्याचं बेनिफिट काय आहे, हे काय कमी करतं, सिव्हिअर एक्सॅबरेशन कमी करतं आणि यूज मोर फ्रिक्वेंटली इन COPD पेशंट. द मॅनेजमेंट ऑफ अस्थमा एक्सॅबरेशन याचं कसं मॅनेजमेंट करायचं, आर द बेस्ट मॅनेज बाय द अर्ली ट्रीटमेंट. आपण लवकरात लवकर ट्रीटमेंट सुरू करायची आणि एज्युकेशन टू द पेशंट, आणि पेशंटला हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. सिस्टमॅटिक corticosteroid may be necessary to decrease the airway inflammation in a patient who fails to respond in beta adrenergic medication. Corticosteroids आपण प्रोव्हाइड करायचे. corticosteroids काय करतात, डिक्रीज करतात एअरवे इन्फ्लामेशन. In some patient oxygen supplementation may require purely hypoxemia associated with the moderate to severe एक्सॅबरेशन. काही पेशंटमध्ये आपल्याला ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करावी लागू शकते. रिटर्न ॲक्शन प्लॅन इज द मोस्ट युजफुल टूल फॉर अ पेशंट. दिस हेल्प्स टू गाइड द पेशंट इन अ सेल्फ मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी regarding an exacerbation and also provide instruction regarding the recognizing of early warning signs and worsening asthma. त्याची मॅनेजमेंट स्ट्रॅटर्जी आहे ते आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. त्याच्यामुळे काय होतं, जे अर्ली वॉर्निंग साईन्स आणि वर्जिंग अस्थमा म्हणजे पुढं अस्थमाचे सिव्हिअर होण्यापासून आपल्याला वाचवतात. पीक फ्लोमीटर काय आहे, पीक फ्लोमीटर मेजर हाय एअर फ्लो ड्युरिंग द फोर्स एक्सपिरेशन. जेव्हा आपण फोर्सफुली एक्सपिरेशन करतो तेव्हा एक मीटर लावून आपण त्याचं एअर फ्लो मेजर करतो. पीक फ्लो मॉनिटरिंग हे आपण ह्याच्या आधी बघितलं होतं. तर नर्सिंग मॅनेजमेंट काय ब्रॉन्कियल अस्थमामध्ये, द इमिडिएट नर्सिंग केअर ऑफ द पेशंट विथ द अस्थमा डिपेंड्स ऑन सिव्हिरिटी ऑफ सिम्टम्सवरती. कुठली पण ट्रीटमेंट असू दे, कुठल्या पण डिसीजची, ही त्याच्या सिम्टम्सवरती डिपेंड असते. द पेशंट मे बी ट्रीटेड सक्सेसफुली ॲज अन आउट पेशंट इफ द अस्थमा सिम्टम्स आर रिलेटिव्हली माइल्ड, or he or she may require hospitalization and intensive care unit for acute and severe asthma. जर पेशंट ट्रीटमेंट सक्सेसफुली झाली असेल आणि जर रिलेटिव्हली जर माइल्ड असेल तर त्याला आपण हॉस्पिटलाइज करतो. आणि जर इंटेन्सिव्ह केअर कधी प्रोव्हाइड करतो, ॲक्यूट आणि सिव्हिअर अस्थमामध्ये. द पेशंट अँड फॅमिली आर ऑफन फ्रायटन्ड अँड अँशियस बिकॉज द पेशंट डिसिप्निया. पेशंट आणि पेशंटची फॅमिली ही त्या कंडिशनच्या वेळेस, ज्यावेळेस पेशंटला अस्थमा होतो त्यावेळेस चिडलेली असते किंवा दुःखी असते. कशामुळे, कारण की पेशंटला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत असतो. त्याच्यामुळे मीन्स इम्पॉर्टंट आस्पेक्ट करतो केअर ॲज अ काम अप्रोच. आपण आपलं काम कामपणे करायचं, शांतपणे करायचं, त्यांना समजून सांगायचं रिलेटिव्हला आणि पेशंटला, पॅनिक होऊ नका म्हणून. The nurse assists the patient respiratory status by monitoring the severity of the symptoms, breath sound, peak flow, pulse oximetry, and vital signs. As a nurse आपण काय काय मॉनिटर केलं पाहिजे, सिम्टम्स मॉनिटर केले पाहिजे, ब्रेथ साऊंड मॉनिटर केलं पाहिजे, पीक फ्लो मॉनिटर केलं पाहिजे, पल्स ऑक्सिमेट्री आणि व्हायटल साइन्स. द नर्स ऑब्टेन हिस्ट्री ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन टू medication before administering medication and identifies the patient current use of the medication. पेशंटला कोणत्या मेडिकेशन पासून ॲलर्जी आहे का ते चेक करायचं, पेशंटला विचारायचं आणि रिलेटिव्हला विचारायचं, त्याच्या नातेवाईकांना विचारायचं. तर पेशंट ह्या आधी कुठले ट्रीटमेंट घेत होता का अस्थमासाठी ते पण विचारायचं. The nurse administers medication as prescribed and monitors the patient response to those medication. Then as a nurse आपण मेडिकेशन जे प्रिस्क्राईब झालेले आहे ते ॲडमिनिस्टर करायचे आणि पेशंटचा जो रिस्पॉन्स आहे तो मॉनिटर करायचा. फ्लुइड मे बी ॲडमिनिस्टर इफ द पेशंट डिहायड्रेटेड. An antibiotic agent may be prescribed if the patient has underlying respiratory infection.
आपण फ्लुइड थेरपी देतो अस्थमामध्ये का, तर पेशंटला डिहायड्रेट असतो. आणि अँटीबायोटिक कधी देतो, ज्यावेळेस पेशंटला रेस्पिरेटरी इन्फेक्शन असतं त्यावेळेस आपण अँटीबायोटिक पेशंटला देतो, अदरवाईज नाही देत. इफ द पेशंट रिक्वायर्ड intubation because of the acute respiratory failure, the nurse assist with the intubation procedure, continue close monitoring of a patient, and keep the patient and family informed about the procedure. जर पेशंटला रेस्पिरेटरी फेल्युअर झालं म्हणजे रेस्पिरेशन घेताच येत नाही, त्यावेळेस डॉक्टर आणि नर्सेस इंट्युबेशन करतात. ओरोफॅरिंक्स किंवा नेझोफॅरिंक्स, मोस्ट ऑफली ओरोफॅरिंक्स करतात. त्यावेळेस आपण इंट्युबेशन करतो म्हणजे ट्यूब टाकतो थ्रू माउथ फॉर एक्सटर्नल रेस्पिरेशन देतो. म्हणजे आपण त्या ठिकाणी आपण डायरेक्ट लंग्समध्ये आपण ऑक्सिजन फ्लो सप्लाय करतो. त्यावेळेस आपण ॲज अ नर्स जो आपल्याबरोबर डॉक्टर असेल त्याला प्रोसिजरमध्ये असिस्ट करायचं आणि कंटिन्यू मॉनिटरिंग करायचं पेशंटचं. आणि ही जी प्रोसिजर झाली ती प्रोसिजरबद्दल पेशंटच्या रिलेटिव्हला सांगायचं. द पेशंट टीचिंग रिगार्डिंग द अस्थमा. द अस्थमामध्ये पेशंटला काय आपण सांगणार. द पेशंट टीचिंग इज अ critical component care of the potential with the asthma patient with the asthma. The multiple inhalers, different type of the inhalers, anti-allergy therapy, anti-reflux medication, and avoidance measure are all integral for the long term control. तर खूप सारे इनहेलर असतात, डिफरंट टाईपचे इनहेलर असतात, अँटी ॲलर्जन थेरपी असते, अँटी रिफ्लक्स मेडिकेशन असतात. तर हे सगळे वेगवेगळे काम करतात. तर अस्थमामध्ये हेल्थ टीचिंग करणं किंवा हेल्थ एज्युकेशन हे थोडंसं अवघड असतं. द कंपोनंट ऑफ द हेल्थ टीचिंग मध्ये कुठले कुठले कंपोनंट असतात किंवा पेशंट टीचिंग मध्ये. द नेचर ऑफ द अस्थमा ॲज अ क्रोनिक इन्फ्लामेटरी डिसीज. तर आपण काय सांगायचं पेशंटला, अस्थमा एक क्रोनिक इन्फ्लामेटरी डिसीज आहे. द डेफिनेशन ऑफ इन्फ्लामेशन डेफिनेशन आणि ब्रॉन्को कन्स्ट्रिक्शन म्हणजे काय ते सांगायचं. पर्पज अँड ॲक्शन ऑफ इच मेडिकेशन. मेडिकेशनचे कुठले मेडिकेशन काय काम करतं आणि कसं घ्यायचं हे सांगायचं. ट्रिगर्स जे आपण ट्रिगर पॉईंट बघितले होते मागच्या स्लाइडमध्ये, ते सगळे त्यांना सांगायचे, एक्सप्लेन करायचे आणि ते अवॉइड करायला लावायचे. प्रॉपर इनहेलेशन टेक्निक त्यांना जे आपण इनहेलर्स देणार पेशंटला अस्थमाच्या, ते कसे यूज करायचे, कधी यूज करायचे आणि किती प्रमाणात यूज करायचे हे सगळं समजून सांगायचं. हाऊ टू परफॉर्म पीक फ्लोमीटर, म्हणजे पीक फ्लो मॉनिटर आहे त्याचं कसं हे मॉनिटर करायचं ते पण सांगायचं. हाऊ टू इम्प्लिमेंट ॲक्शन प्लॅन आणि व्हेन टू सीक असिस्टंट अँड हाऊ टू डू सो. हे सगळे कंपोनंट आपण पेशंट टीचिंगमध्ये कव्हर झाले पाहिजे. आपण ज्यावेळेस अस्थमाच्या पेशंटला हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करणार त्यावेळेस. द नेक्स्ट टाइप आहे, पहिला आहे ब्रॉन्कियल अस्थमा. द नेक्स्ट आहे स्टेटस अस्थमॅटिस, a severe form of the asthma in which airway obstruction is unresponsive to unusual drug therapy. तर ह्याच्यामध्ये काय होतं, सिव्हिअर प्रमाण होतं एअरवे ऑब्स्ट्रक्शन. कशामुळे होतं, अनयुज्युअल ड्रग थेरपीमुळे होतं. Prolonged severe attack of the asthma, there is an unresponsive initial standard therapy, character especially dyspnea, dry cough, wheezing, hypoxemia that may lead to respiratory failure. ह्या कंडिशन आपल्याला ब्रॉन्कियल अस्थमा मध्ये पण बघितलं होतं, स्टेटस अस्थमॅटिस मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं. कॉजेस काय काय आहेत स्टेटस अस्थमॅटिसचे. इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, अँझायटीमुळे, नेब्युलायझर अब्यूजमुळे, डिहायड्रेशनमुळे, इन्क्रीज ॲड्रेनर्जिक ब्लॉकेज अँड नॉन स्पेसिफिक इरिटंट्स मे कॉन्ट्रीब्यूट टू दिस एपिसोड. ह्यांच्यामुळे पण आपल्याला स्टेटस अस्थमॅटिस बघायला भेटतो. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन काय आहे, लॅब्रॉड सारखी ब्रिदिंग बघायला भेटते, प्रोलॉंग एक्झलेशन बघायला भेटतं आपल्याला. पेशंट जेव्हा श्वासात घेतो तेव्हा तो खूप वेळा असा आत घेतो, प्रोलॉंगनेस तिथे बघायला भेटतो. इग्नोर नेक व्हेन्स,
एंगॉर्क होतात, नेकच्या व्हेन्स आहेत ते एंगॉर्क होतात, विजिंग होती आणि लिडिंग इन रेस्पिरेटरी फेल्युअर. असेसमेंट अँड डायग्नोस्टिक फाइंडिंग कसे करणार, PFT करणार म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट करणार फॉर मोस्ट ॲक्युरेट मीन्स ऑफ द असेसिंग द ॲक्यूट एअरवे ऑब्स्ट्रक्शन. आणि ABG करणार, आर्टिओ ब्लड गॅस measurement are obtained if the patient cannot perform pulmonary function maneuvers because severe obstruction or fatigue, or if the patient does not respond to treatment. ABG मुळे आपल्याला एक समजून होतं की पेशंटमध्ये कुठले कुठले गॅसेसची कमी आहे. मेडिकल मॅनेजमेंट काय आहे, स्टॅटस अस्थमॅटिसचं. In emergency setting, the patient treated initially with the short-acting beta-adrenergic agonist and corticosteroid. हे दोन्ही ड्रग आपण ब्रॉन्कियल अस्थमामध्ये डिटेलमध्ये बघितले आहेत. आणि द पेशंट युजली रिक्वायर्स सप्लिमेंटेशन ऑक्सिजन अँड इंट्राव्हेनस फ्लुइड फॉर हायड्रेशन. पेशंटला आपण ॲज अ निडेड ऑक्सिजन देणार आणि फ्लुइड थेरपी देणार. ऑक्सिजन थेरपी कशासाठी देतो आपण, डिसेप्नियासाठी, सेंट्रल सायनोसिस ठीक करण्यासाठी आणि हायपोक्झेमिया ठीक करण्यासाठी. नर्सिंग मॅनेजमेंटमध्ये काय आहे, द नर्स कॉन्स्टंटली मॉनिटर द पेशंट फॉर द फर्स्ट 12 to 24 hours or until the status of asthmatis is under control. नर्सनी कंटिन्युअसली मॉनिटर करायचं 12 ते 24 तासासाठी, किंवा हा स्टेटस अस्थमॅटिस कंट्रोलमध्ये येत नाही तोपर्यंत नर्स स्ट्रिक्टली मॉनिटर करणार. द नर्स ऑल्सो असिस्ट द पेशंट स्किन ट्रिगर टू आयडेंटिफाय साइन ऑफ द डिहायड्रेशन. जी नर्स आहे ती प्रत्येक 1 तास किंवा 2 तासांनी पेशंटची स्किन इंटिग्रिटी चेक करणार, का तर पेशंट डिहायड्रेशनमध्ये चाललाय का ते बघण्यासाठी. द फ्लुइड इंटेक इसेन्शियल टू कॉम्पॅक्ट डिहायड्रेशन, to loosen secretion and to facilitate the expiration. The nurse administer intravenous fluid as prescribed. जे डॉक्टरांनी इंट्राव्हेनस फ्लुइड प्रिस्क्राईब केले ते नर्स ॲडमिनिस्टर करणार अप टू 3 to 4 लिटर पर डे, 3 ते 4 लिटर पर्यंत पर डे ॲडमिनिस्टर करणार. द पेशंट एनर्जी नीड्स टू बी कन्झर्व. पेशंटची एनर्जी आपण कन्झर्व करून ठेवणार. अँड द रूम should be quiet and free from the respiratory irritants. पेशंटला आपण एका रूममध्ये ठेवणार जी रूम शांत असेल आणि फ्री असेल कशापासून, रेस्पिरेटरी इरिटंट्स including flowers, tobacco smoke, perfumes, odor of the cleaning agent and non-allergic pillow पेशंटला प्रोव्हाइड करणार. अस्थमा ह्या कोणत्या पण कंडिशनमुळे असू शकतो. पेशंटला फ्लावरची ॲलर्जी असेल, किंवा टोबॅको स्मोकिंगची ॲलर्जी असेल, परफ्यूमची ॲलर्जी असेल, किंवा हॉस्पिटलमध्ये जे क्लिनिंग एजंट वापरतात त्यांची ॲलर्जी असेल, तर ते आपण हे सगळं पेशंटपासून दूर ठेवतो, जेणेकरून पेशंटला अजून सिव्हिअर कॉम्प्लिकेशन किंवा रिस्क फॅक्टर होऊ नये म्हणून. तर या ठिकाणी आपला अस्थमा संपलेला. थँक्यू.